नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत गुणोत्तर प्रमाण भाग 5। मित्रांनो, आपण गुणोत्तर प्रमाण यावरील एकूण 4 भाग आपल्या चॅनलवरती अपलोड केले आहेत। अधिक माहितीसाठी ते तुम्ही पाहू शकता। आज आपण पाहणार आहोत भाग 5। या भाग 5 मधील काही उदाहरणं पाहण्यापूर्वी आपण दोन गोष्टींचा इथं प्रथम विचार करूया। एक आहे ते बघा, ए बी सी या 3 संख्या प्रमाणात आहेत। जर आपल्याकडे 3 संख्या असतील आणि त्या ए बी सी आहेत, आपण अशा गृहीत धरले, आणि या संख्या जर प्रमाणात असतील म्हणजेच काय असतं बघा, ए छेद बी बरोबर बी छेद सी। तर या ठिकाणी काय करूया, आपण तिरकस गुणाकार करूया। म्हणजे काय होईल बघा, बी गुणिले बी बरोबर ए गुणिले सी। तर बी गुणिले बी म्हणजे काय होईल, बी चा वर्ग आणि ए गुणिले सी जसंच्या तसं ठेवलं तर हे आपल्याला सूत्र मिळेल। काय मिळालं सूत्र बघा, जर ए बी सी या 3 संख्या प्रमाणात असतील तर आपल्याला सूत्र मिळालं बी चा वर्ग बरोबर ए गुणिले सी। आता बी म्हणजे काय, तर बी ला आपण म्हणतो मध्यम प्रमाणपद म्हणतो, मध्यम पद म्हणतो किंवा मध्यम प्रमाणपद असंही म्हणतो आपण। मध्यम प्रमाणपद असंही म्हटलं जातं, मध्यम पद किंवा मध्यम प्रमाणपद असंही म्हटलं जातं। ए आहे हे पहिले पद आहे, हे जे आहे ते पहिले पद आहे, आणि सी आहे हे तिसरे पद आहे, हे तिसरे पद, आणि दुसरे पद आपलं काय होतं इथं बी होतं। म्हणजे बघा, ए बी सी हे पहिलं पद आलं, हे तिसरं पद आलं आणि हे दुसरं पद आहे। दुसऱ्या पदालाच आपण म्हणतो मध्यम पद किंवा मध्यम प्रमाणपद असं म्हणतो। पहिल्या पदाला पहिलं पद म्हटलं आणि तिसऱ्या पदाला काय म्हटलं, तिसरे पद, आणि ह्या दोघांना मिळून अंत्यपद असे म्हणतात। काय म्हणतात, अंत्यपद। बीला अजून एक नाव आहे भूमिती मध्य असंही म्हटलं जातं। याला काय म्हटलं जातं, भूमिती मध्य असंही म्हटलं जातं, भूमिती मध्य असे म्हटलं जातं। म्हणजे या बीला एकूण 3 नावाने ओळखतात, मध्यम पद, मध्यम प्रमाणपद आणि भूमिती मध्य। अशा प्रकारे बीला 3 नावाने ओळखलं जातं, आणि पहिले पद आणि तिसरे पद आहे त्याला अंत्यपद असेही म्हटलं जातं। म्हणजे शेवटची 2 पदे, अंतपद म्हणजे शेवटची 2 पदे आहेत। त्यानंतर पुढे जाऊया। जर आपल्याकडे 4 संख्या असतील, त्या संख्या आहेत आपल्याकडे ए बी सी डी या आपण संख्या मांडलेल्या आहेत। या 4 संख्या जर प्रमाणात असतील तर हे कसं येईल बघा, ए छेद बी बरोबर सी छेद डी। या ठिकाणी पुन्हा तिरकस गुणाकार करूया। काय येईल बघा, ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी, आणि यालाच काय करायचं हे आपण सूत्र लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी हे पहिले पद, हे दुसरे पद, हे तिसरे पद आणि हे चौथे पद, आणि हे पहिलं आणि शेवटचं जे आहे त्याला आपण अंत्यपद असं म्हटलं होतं। पहिलं आणि शेवटचं आहे त्याला अंत्यपद आहे। म्हणजेच काय बघा, ए आणि डी ही कसली पदे आहेत, अंत्यपदे, अंत्यपदे, आणि हे दुसरी 2 आहेत बी आणि सी राहिलेली, बी आणि सी ला आपण दोघांना मिळून मध्यम पद असे म्हणतो आपण, किंवा मध्यम पद, मध्यपद। म्हणजेच काय आलं बघा, या ठिकाणी ए आणि डी आहे म्हणजेच काय, अंत्यपदाचा गुणाकार बरोबर बी आणि सी म्हणजे मध्यम पद, म्हणजेच काय आलं, अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदाचा गुणाकार, हे आपल्याला सूत्र म्हणता येईल। म्हणजेच काय, ए गुणिले डी बरोबर बी गुणिले सी। तर या ठिकाणी आपण 3 संख्या प्रमाणात आहेत आणि 4 संख्या प्रमाणात आहेत, ह्या दोन्ही गोष्टी बघितल्या, याच्यावरची सूत्र आपण मिळवली। तर यावरची काही उदाहरणं आता आपण पाहूया, म्हणजे आपल्या लक्षात येईल। या ठिकाणी आपण 2 उदाहरणं लिहिली आहेत। पहिलं उदाहरण काय बघा, 6, m, 24, 48 या संख्या प्रमाणात असतील तर m ची किंमत काढा। बघा, 1 2 3 4 4 संख्या प्रमाणात आहेत, आणि त्याचं आपल्याला काय काढायला सांगितलं, त्यामध्ये एकाची एक संख्या आहे ती m दिली, याची किंमत काढायला सांगितली। आपण मगाशी सूत्र बघितलेलं होतं, त्या पद्धतीने याची मांडणी करता येईल, किंवा आपल्याला डायरेक्ट ही मांडता येईल। कसं बघा, हे 6 आहे असं लिहिलं, दुसरी संख्या तिथं छेदस्थानी येतोय बरोबर, नंतर 3 नंबरची संख्या वरती आणि 4 नंबरची संख्या जी आहे ती खाली। आता काय करतो आपण, तिरकस गुणाकार, 6 गुणिले 48 बरोबर m गुणिले 24, पण किंमत कशाची काढायला सांगितलं आपल्याला, m ची। ती टर्म सुरुवातीला घेऊया आपण, म्हणजे आपल्याला थोडंसं सोपं जाईल। म्हणजेच काय होईल बघा, हे m गुणिले 24 बरोबर या दोघांचा गुणाकार बरोबर या दोघांचा गुणाकार 6 गुणिले 48 बरोबर, किंमत काढायची आपल्याला ह्या m ची। हे इथं 24 गुणिले हे पक्षांतर करूया, बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला असलेली संख्या उजव्या बाजूला आणतोय, म्हणजे ती काय होईल, इथं गुणिले इकडे आल्यानंतर ती भागिले होईल। म्हणजेच काय बघा,
6 गुणिले 48 जसंच्या तसं राहील. हे गुणिले म्हणून इकडे काय होईल, भागिले होईल. आणि हे m जसंच्या तसं. म्हणून परत पुढे काय आलं बघा, हा भाग जात असेल तर भाग घालवून टाकू. 24 एके 24, 24 दोन्ही 48, म्हणजेच काय राहिलं बघा 6 गुणिले 2, म्हणजेच काय आलं, m ची किंमत आपल्याकडे काय आली 12 आली. म्हणजे या ठिकाणी असणारं जे दुसरं पद आहे ते आपलं किती असणार आहे, 12 असणार आहे. हे झालं उदाहरण क्रमांक 1. आता आपण पुढे जाऊ. उदाहरण क्रमांक 2. या ठिकाणी याच पद्धतीचं उदाहरण आहे, सेम उदाहरण आहे, काही बदल नाही, फक्त अंकांची आदलाबदल केली आहे. आणि इथं जे m चं स्थान होतं ते 2 नंबरला होते किंवा 2 नंबरची संख्या होती, इथं फक्त 4 नंबरला दिले. आता हे बघूया कसं करायचं बघा. 8, 24, 72 आणि x या संख्या प्रमाणात आहेत. तर x ची किंमत काढा. याच पद्धतीने याची मांडणी करून घेऊ. 8 आहे म्हणून 8, 2 नंबरची संख्या छेदस्थानी बरोबर, 3 नंबरची संख्या 72 जशीला तशी, आणि 4 नंबरला काय x आहे म्हणून x ठेवला. आता आपल्याला किंमत काढायची x ची, म्हणून सुरुवात करताना आपण x पासून तिरकस गुणाकार करू आणि त्या लिहू. म्हणजे काय होईल, 8 आणि x या दोघांचा तिरकस गुणाकार म्हणजे 8x बरोबर, चिन्ह जशाच्या तसं. या छेदाचा आणि ह्या अंशाचा गुणाकार हा तिरकस गुणाकार, म्हणजेच काय येईल बघा 24 गुणिले 72 बरोबर. इथं किंमत काढायची x ची, 8 इथं गुणिले, याचं पक्षांतर करूया म्हणजे काय होईल, इकडे भागिले होईल. म्हणजे 24 गुणिले 72 जसं त्या जसं लिहिलं, आणि हे 8 भागिले आलं, आणि हे x. पुढे भाग जात असेल तर भाग घालूया आपण. काय होईल बघा 8 एके 8, 8 त्रिक 24, म्हणजेच काय आलं 3 गुणिले 72 x बरोबर. आता या दोघांचा गुणाकार काय येईल, गुणाकार 3 दोन्ही 6 आणि 7 त्रिक 21, म्हणजेच x ची किंमत आली आपली 216. म्हणजे या ठिकाणी असणारी जी चौथी संख्या आहे ती 216 आहे. आणि ह्या संख्या मग 8, 24, 72 आणि 216 ह्या प्रमाणात असतील. उदाहरण क्रमांक 3. 4 संख्या प्रमाणात आहेत, त्यांचे अंत्यपदे अनुक्रमे 2 व 54 आहेत, आणि मध्यम पदापैकी एक पद दुसऱ्याच्या तिप्पट आहे, तर मध्यपद पदे शोधा. काय दिले आपल्याला, 4 संख्या आहेत आणि त्या 4 संख्या प्रमाणात आहेत, आणि त्याच्या असणाऱ्या अंत्यपदाचा गुणाकार आपल्याला दिलाय, किंवा त्या 2 संख्या आपल्याला सांगितलेल्या आहेत. 2 संख्या आपल्याला सांगितलं, अंत्यपद ती सांगितलेली आहेत 2 आणि 54 आहेत. आणि काय सांगितलंय, मध्यम पदा आहेत, त्या पदापैकी एक पद हे दुसऱ्याच्या तिप्पट आहे, तर मधली पद आपल्याला विचारले. आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं होतं सुरुवातीला, या भागच्या 5च्या सुरुवातीला बघितलं होतं. काय, जर आपल्याकडे 4 संख्या असतील, 4 संख्या म्हणजे a b c आणि d असतील बरोबर, तर आपण कसं लिहिलं, a छेद b बरोबर c छेद d लिहिलं, आणि आपण काय केलं, तिरकस गुणाकार केला. म्हणजेच काय आलं बघा, a गुणिले d बरोबर b गुणिले c. या ठिकाणी a आणि d, हे a आणि हे d आहे, हे जे दोन्ही आहेत हे अंत्यपद आहेत. मग इथं काय आलं, अंत्यपदाचा गुणाकार, अंत्यपदे त्यांचा गुणाकार. आणि हे काय आले, तर मध्यम पद आहेत. ही दोन्ही कसली आहेत, आपली मध्यम पद आहेत. म्हणजे इथं मध्यम पदाचा गुणाकार, मध्यम पदाचा गुणाकार किंवा मध्यम पद आहे, हे काय आहेत, मध्यम पदांचा गुणाकार. हे सूत्र आपल्याला इथं वापरायचं आहे. काय, अंत्यपदाचा गुणाकार बरोबर मध्यम पदाचा गुणाकार. मग सूत्र काय बघा, बरोबर मध्यम पदांचा गुणाकार. मग आता उदाहरणामध्ये काय दिलंय बघा, अंत्यपद कोणते दिले, 2 आणि 54, या दोघांचा गुणाकार 2 आणि 54 बरोबर, जसंच्या तसं. मध्यम पदांचा गुणाकार, मध्यम पदामध्ये काय अट्ट सांगितले बघा आपल्याला, इथं अट्ट आहे. काय अट्ट सांगितले बघा गणितातील, एक पद. मध्यम पद ही 2 आहेत आपल्याकडे, इथं आहेत का 2 पद आहेत बघा, 2 पद आहेत. त्यातलं एक पद हे दुसऱ्याच्या तिप्पट आहे, म्हणजेच जर ह्यातलं एक असेल तर दुसरं हे त्याच्या तिप्पट आहे, म्हणजे दुसरं हे काय असणार आहे, त्याच्या 3 पट आहे, म्हणजे 3x असणार आहे. आणि या 2 पदांचा गुणाकार आहे, या 2 पदांचा काय आहे, या ठिकाणी गुणाकार आहे. म्हणजेच या ठिकाणी मध्यम पदांचा गुणाकार आपला x गुणिले 3x आला. मग सोडवूया पुढे, काय येईल बघा, 3 गुणिले 3x म्हणजेच काय आलं, 3x वर्ग आलं. इथं काय येईल बघा, किंवा ह्याचं ठेवू, आपल्याला भाग घालवायला सोपं जाईल. काय येईल मग, 2 गुणिले 54. आता आपल्याला किंमत काढायची x ची, किंवा x वर्ग ठेवायचं 3 आपल्याला या बाजूला आणूया, म्हणजेच काय होईल बघा, 2 गुणिले 54 भागिले 3 बरोबर x वर्ग. भाग जात असेल तर भाग घालवूया.
म्हणजेच काय बघा 3 एके 3, 3 एके 3, 2 राहिले आणि 3 8 24 म्हणजे 18, म्हणजेच काय बघा 2 गुणिले 18 आलं. पुढे हेच असंही लिहू शकतो मी एक्स वर्ग बरोबर 18 गुणिले 2 म्हणजेच काय आलं 36. पण आपल्याला किंमत काढायची कशाची, एक्स ची काढायची, आणि इथं आहे आपल्याकडे काय एक्स वर्ग आहे. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, जर एक्स वर्ग असेल आणि किंमत आपल्याला एक्स ची काढायची असेल तर इथं आपल्याला दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढावं लागेल. म्हणजेच काय होईल बघा एक्स वर्गचं वर्गमूळ हे एक्स येईल आणि 36चं वर्गमूळ हे आपल्याकडे 6 आहे किंवा 6 माहिती आपल्याला म्हणून 6 लिहिलं. मग याच्यामध्ये जे मध्यम पद आहे त्या मध्यमातलं पहिलं पद किंवा 2 नंबरचं पद जे असणार आहे बी इथे ते काय येईल मग बघा मध्यम पदे विचारलेत, मग काय येईल पहिलं येईल 6 आणि दुसरं काय असणार आहे मग यातलं 3x बरोबर 3 गुणिले 6 बरोबर 6×18, 6×18 म्हणजेच हे असणार आहे पहिलं मध्यम पदातलं पहिलं पद आणि हे असणार आहे मध्यम पदातलं दुसरं पद. या दोघांचा आपण गुणाकार करतोय. या दोघांचा गुणाकार काय येईल बघा 18 आणि 6चा गुणाकार केला, जो गुणाकार येईल तोच गुणाकार या दोघांचा आला पाहिजे, तर आपली हे काय म्हणता येईल आपलं सोडवलेलं उदाहरण बरोबर आहे. आणि ती दोन मध्यम पद कोणती असतील तर एक असेल 6 आणि दुसरं असेल 18. म्हणजे या उदाहरणामधले दोन मध्यम पद असतील ते 6 आणि 18 हे दोन मध्यम पद असतील. उदाहरण 4 3 व 12 चे मध्यम प्रमाण पद सांगा किंवा प्रमाण सांगा, मध्यम प्रमाण सांगा असा प्रश्न आहे. म्हणजेच काय करायचं आपल्याला त्याचं जे मध्यम प्रमाण पद आहे ते विचारले किंवा आपल्याला शोधायचं आहे. मग काय माहिती आहे का आपल्याला मध्यम प्रमाण पद नाही, मग काय करूया आपण मध्यम प्रमाण बरोबर x, मध्यम प्रमाण x आहे असं आपण समजूया. काय समजलं की मध्यम प्रमाण जे आहे ते x आहे. मग आता किती संख्या झाल्या बघा, पहिली संख्या 3 आहे, मध्यम प्रमाण पद जे आहे ते आपण x मानलं आणि तिसरी आहे ती कोणते 12. आणि या तीन संख्या जर प्रमाणात असतील तर आपल्याकडे एक सूत्र आहे किंवा आपल्याला सूत्र माहिती आहे काय, मध्यम प्रमाण पदाचा वर्ग. काय मध्यम प्रमाण पद, मध्यम प्रमाण पद यालाच आपण काय म्हटलं होतं मध्य पद असंही म्हटलं होतं, मध्यम प्रमाण पद असंही म्हटलं होतं आणि भूमितीय मध्य असंही म्हटलं होतं. मग या तिन्हीपैकी कोणतंही एक नाव असेल तर इथं लिहिलं तरी चालतं. मध्यम प्रमाण पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदाचा गुणाकार. आता अंत्यपद म्हणजे राहिलेल्या दोन संख्या आहेत त्या दोन संख्यांचा गुणाकार किंवा पहिल्या आणि तिसऱ्या संख्याचा गुणाकार म्हणजे 3 गुणिले 12. पण इथं मध्यम प्रमाण पद आपण काय मानलंय x मानलंय म्हणून x आहे असं ठेवूया. x चा वर्ग येईल, कंसाचा वर्ग म्हणजे x चा वर्ग, या दोघांचा गुणाकार आला 36. आता या पाठीमागच्या उदाहरणात हेच आलं होतं काय, आपल्याला किंमत काढायची होती x ची, आपल्याकडे आहे x वर्ग, म्हणजे काय केलं आपण वर्गमूळ काढलं. पण वर्गमूळ काढत असताना आपण एका बाजूचं वर्गमूळ काढून चालणार नाही तर दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढावं लागेल. म्हणजेच x वर्गाचं वर्गमूळ हे x येईल आणि 36चं वर्गमूळ हे 6 येईल. म्हणजेच x बरोबर काय आलं 6 आलं, x बरोबर काय आलं 6 आलं. अशाच पद्धतीने दुसरं उदाहरण आहे काय बघा, आता मात्र इथं आपल्याला दिलेलं नव्हतं मध्यम पद सांगितलं होतं, पण इथे मात्र काय केलं मध्यम पद आपल्याला दिलेलं आहे आणि डायरेक्ट आपल्याला काढायला सांगितलं, त्याची किंमत दिलेली आहे ते x दिलं. याच पद्धतीने मांडणी करायची. कशी येईल बघा मग x वर्ग बरोबर 4 गुणिले 64, x वर्ग बरोबर या दोघांचा गुणाकार करूया. काय येईल बघा 4 चौक 16, 1 6 चौक 24 आणि 1 25. आता काय होईल x ची किंमत काढायची आपल्याला पण आहे x वर्ग, म्हणून काय करूया दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढू. मग काय x बरोबर कशाचा वर्ग आहे हा 256, म्हणजेच 256चं वर्गमूळ हे 16 आहे आणि x वर्गचं वर्गमूळ हे x आहे. म्हणजेच त्या ठिकाणी जी असणारी x ची किंमत आहे ही 16 आहे. उदाहरण क्रमांक 6 काय, प्रथम आपण उदाहरण समजावून घेऊया. x शी 26, 26 52 या संख्या प्रमाणात आहेत तर x ची किंमत ठरवा किंवा x ची किंमत काढा. अशा प्रकारचा प्रश्न अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये विचारला गेलेला आहे. काय बघा सुरुवातीला x शी 26 म्हणजे हे कसं लिहिता येईल बघा आपल्याला x/26 बरोबर. आता 26/52 म्हणजे 26/52 म्हणजेच काय आलं 26/52. आता काय करायचं इथे आपल्याला किंमत काढायची x ची, तिरकस गुणाकार करायचा, ज्याची किंमत काढायची ते सुरुवातीला घेऊया. म्हणजे x गुणिले 52 आलं, म्हणजेच काय x गुणिले 52 बरोबर 26 गुणिले 26 बरोबर. हे 52 इथं गुणिले, फक्त आपल्याला x ची किंमत काढायची, याचं पक्षांतर करूया. म्हणजेच काय होईल इकडे भागिले होईल, म्हणजे 26 गुणिले 26 भागिले 52 आणि हा x जसाच्या तसा राहील. पुढे x बरोबर
जिथे भाग जातो तिथे भागा लिहून घेऊ. 26 1 26, 26 2 52. पुढे 2 ने भाग अजून जातो, 2 1 2 आणि इथे काय 13 किंवा 13 2 26. म्हणजेच काय आलं, x बरोबर काय आलं 13. म्हणजेच या ठिकाणी x ची जी किंमत आहे ती 13 आहे. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे बघा, संख्या कोणत्या असणार आहेत, 1326 आणि 2652 या संख्या प्रमाणात आहेत किंवा प्रमाणात असतील. पण आपल्याला इथे विचारलं फक्त x ची किंमत, म्हणून आपण x ची किंमत काढली. x ची किंमत 13 आहे. पुढे उदाहरण क्रमांक 7. यानी ह्या उदाहरणामध्ये बरेच साम्य आहे. फक्त इथं देताना जी पहिली संख्या आहे ती काय दिली आपल्याला, अपूर्णांकात दिली, अंश आणि छेद या स्वरूपात दिले आहे. बघूया अशा प्रकारचं उदाहरण सोडवताना कसं सोडवायचं आहे. काय बघा, 3/4 शी 3 आणि 3 x. म्हणजेच काय बघा, 3/4 छेदस्थानी हे 3 बरोबर, पुन्हा हे 3 आहे असं अंशस्थानी आणि पुन्हा हे x. किंमत कशाची काढायची आहे, x ची काढायची. तिरकस गुणाकार करत असताना आपण किंवा घेत असताना जी किंमत काढायची तो पहिला आपण तिरकस गुणाकार घेऊया. म्हणजे या दोघांचा गुणाकार काय बघा, 3/4 गुणिले x बरोबर, या दोघांचा गुणाकार तिरकस 3 गुणिले 3. पुढे x ची किंमत काढायची म्हणून x आहे असं ठेवूया. हे 3 गुणिले 3 सुद्धा आहे असं ठेवलं. आता हे काय होईल, हे छेदस्थानी असणारं 4 आहे, त्याचं पक्षांतर केलं तर हे जाईल अंशस्थानी आणि जे अंशस्थानी आहे ते येईल छेदस्थानी. म्हणजे काय होतंय बघा, जर बरोबर चिन्हाच्या कोणत्याही बाजूला असलेली संख्या, म्हणजे डाव्या बाजूला असलेली संख्या उजव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला असलेली संख्या डाव्या बाजूला आणत असेल, त्यावेळी छेदस्थानी असलेला अंक हा अंशस्थानी जातो आणि अंशस्थानी असलेला अंक हा छेदस्थानी येतो. त्या पद्धतीने ह्या 3/4 आपण पक्षांतर करतोय. हा 4 इथे छेदस्थानी, याचं पक्षांतर केलं म्हणजे अंशस्थानी येईल, म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपात येईल इथे, आणि हा 3 इथं अंशस्थानी म्हणजे तो छेदस्थानी. आता बघा, ज्या संख्यांचा भाग जातो किंवा ज्या संख्या कॅन्सल होतात त्या आपण घालूया. बघा, 3 1 3, 3 1 3. मग राहिलं काय, फक्त 3 गुणिले 4. म्हणजेच काय आलं बघा, म्हणून x बरोबर या दोघांचा गुणाकार केला तर x बरोबर काय, 12. उदाहरण क्रमांक 8. काय बघा, 3 संख्यांचे गुणोत्तर 3/4 4/7 आहे व त्यांचा गुणाकार 18,144 आहे, तर त्या संख्या शोधा. मित्रांनो, अशा प्रकारचं उदाहरण येईल त्यावेळी काय करायचं, दिलेलं जे गुणोत्तर आहे त्या गुणोत्तराची समानपट x मानायची. म्हणजे काय बघा, गुणोत्तराची समानपट x मान, आणि जो क्रम आहे तोच क्रम लक्षात ठेवायचा. म्हणजे काय, पहिली संख्या, नंतर आहे ती आपली दुसरी संख्या, आणि परत शेवटी आहे ती तिसरी संख्या. मग पहिली संख्या काय दिली आपल्याला, इथं 3 दिले, पण आपण गुणोत्तराची समानपट x मानले म्हणून आपली काय येईल, हे 3x येईल. दुसरी संख्येचं गुणोत्तर काय दिले आपल्याला, गुणोत्तर 4 दिले, म्हणजे दुसरी संख्या ही आपली 4x असेल. पुढे काय दिले, तिसरी संख्या ही आपली 7 आहे, म्हणजे 7x दिले. पुढे उदाहरणामध्ये काय सांगितलं, ह्या आपल्या 3 संख्या आल्या. पहिली संख्या 3x आहे, दुसरी 4x आहे आणि तिसरी 7x आहे. पण काय सांगितलं, त्यांचा गुणाकार, या 3 संख्यांचा गुणाकार आहे 18,144. म्हणजे जर या गणिती पद्धतीने हे जर मांडणी केली आपण तर ह्या असेल बघा, 3x गुणिले 4x गुणिले 7x बरोबर 18,144. मग आता बघा, या तिघांचा गुणाकार x चा गुणाकार काय आला, x घन आला. या तिघांचा गुणाकार करूया. काय बघा, 7 चौक 28 गुणिले 3, 28 गुणिले 3 84 बरोबर 18,144. पुढे x ची किंमत काढायची आहे असं ठेवूया, हे 84 तिकडे पाठवूया. म्हणजेच काय बघा, x घन बरोबर हा 18,144 भागिले हे 84. पुढे जर आपण हा भागाकार केला तर उत्तर आपलं येते 616. x घन बरोबर 616 काढायची, ती x ची काढायची. किंमत कशाची काढायची, x ची काढायची. मग या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला दोन्ही बाजूचं घनमूळ काढावं लागेल. म्हणजे काय, x बरोबर 6, x बरोबर 6, 216चं घनमूळ हे 6 आहे, म्हणजे x बरोबर 6. मग आता पहिली संख्या आपल्याला शोधता येईल. पहिली संख्या बरोबर काय होती, आपली पहिली संख्या 3x होती, 3x. म्हणजेच काय आली बघा, 3 गुणिले 6 बरोबर 18, बरोबर 18. दुसरी संख्या
काय दुसरी संख्या आपली 4x होती, 4x बरोबर 4 गुणिले 6 बरोबर 24. आणि तिसरी संख्या होती आपली 7x, म्हणजे 7x बरोबर 7 गुणिले 6 बरोबर 42. तर त्यात 3 संख्या आहेत किंवा त्यात संख्या शोधायला सांगितलं आपल्याला. त्या संख्या असतील 18, 24 आणि 42. अशा पद्धतीने आपल्याला ह्या 3 संख्या मिळवता येतील. याच्या पुढे उदाहरणामध्ये विचारलं जाईल पहिल्या आणि शेवटच्या संख्येतील फरक विचारला जाईल किंवा शेवटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येतील फरक विचारला जाईल. अशा पद्धतीने गणितामध्ये पुढे विचारलं जाऊ शकतं किंवा थोडंसं गणित पुढे नेऊ शकतात किंवा थोडंसं क्लिष्ट करू शकतात. तर अशा पद्धतीने हे आपल्याला उदाहरण सोडवता येईल. मित्रांनो, उदाहरण क्रमांक 9 बघा. काय उदाहरण प्रथम आपण समजावून घेऊया. अशा प्रकारचा प्रश्न अनेक परीक्षेमध्ये विचारलेला आहे, वेगवेगळ्या पद्धतीने विचारला जातो हा प्रश्न. बघूया आपण प्रश्न काय. ए, बी आणि सी या 3 व्यक्तींचा, आपल्याकडे ए, बी, सी या 3 व्यक्ती आहेत आणि त्यांचा एकूण पगार 1,44,000 रुपये आहे. ए, बी, सी ह्या ज्या व्यक्ती आहेत त्यांचा एकूण पगार 1,44,000 आहे. पुढे काय सांगितलं बघा. अनुक्रमे 80%, 85% आणि 75% खर्च करतात. हे जे 3 व्यक्ती आहेत ए, बी आणि सी खर्च करतात 80%, म्हणजे ए हा 80%, बी हा 85% आणि सी हा 75%. त्यांच्या पगाराचा काय असेल तर जर त्यांची बचत, त्यांच्या पगारातला हा खर्च दिला आपल्याला आणि पुढे बचत ही सांगितली आहे, त्या बचतचं आपल्याला गुणोत्तर दिलंय 8-9 आणि 9-20च्या प्रमाणात असेल तर सी चा पगार शोधा. आपल्याला ह्या सी चा विचारतील, बी चा विचारतील, ए चा विचारतील किंवा तिघांचाही पगार विचारतील. आपण तिघांचा पगार काढू म्हणजे आपल्याला उत्तर पटकन सांगता येईल किंवा कोणाचं विचारलं तर आपलं उत्तर देता येईल. पुढे बघू बघा. ए, बी, सी 3 व्यक्ती आहेत म्हणून काय करूया आपण. ए, दुसरा आहे बी आणि तिसरा आहे सी. ठीक आहे. या तिघांचा जो एकूण पगार आहे तो 1,44,000 आहे. तोपर्यंत बाजूला ठेवूया. पण खर्च किती आहे बघा. त्यांचा जो खर्च आहे तो किती आहे. ए या व्यक्तीचा 80% खर्च. ए हा व्यक्ती काय करतोय 80% खर्च करतोय. त्याचा जो पगार आहे किंवा त्याला जे मिळणारे इन्कम आहे त्याच्यातला तो 80% खर्च करतो त्या पगारातला. बी हा जो व्यक्ती आहे तो 85% त्या पगाराच्या तो काय करतोय खर्च करतोय. आणि सी नावाचा जो व्यक्ती आहे तो काय करतोय त्याच्या पगाराचा 75% भाग हा काय करतोय खर्च करतोय. पुढे जर ते त्यांच्या पगाराचा भाग एवढा खर्च करत असतील तर बचत ही आपल्याला काढता आली पाहिजे किंवा बचत आपल्याला काढता येईल. कशी काढता येईल बघा. मग बचत बरोबर. आता बचत जर समजा त्याच्या एकूण पगाराच्या 80% खर्च करत असेल तर 100 मधून 80 वजा केले म्हणजे त्याची बचत मिळेल. म्हणजेच त्याची बचत असणार आहे ती आपल्याकडे किती 20% असणार आहे. बचत किती असणार आहे 20%. बी या व्यक्तीची बचत किती असणार आहे 15%. किती असणार आहे 15%. 100 मधून 85 वजा करा. हे तसंच आहे. 100 मधून 75 वजा करा म्हणजे किती असणार आहे ही 25%. किती असणार आहे 25%. म्हणजे ए हा व्यक्ती खर्च 80% करतो आणि बचत 20% करतो. बी हा व्यक्ती खर्च 85% करतो आणि बचत 15% करतो. पुढे सी हा व्यक्ती खर्च 75% करतो आणि बचत 25% करतो. परंतु आपल्याला ही जी बचत आहे ही बचत आपण काढलेली आहे. पण गणितामध्ये देताना त्यांनी आपल्याला हीच बचत गुणोत्तराच्या स्वरूपात दिलेली आहे. कशी दिलेली आहे गुणोत्तराच्या स्वरूपात दिलेली आहे. किती दिले बघा. ए ची बचत 8 आहे. बी ची बचत किती आहे 9 आहे. म्हणजेच आणि सी ची बचत आहे किती 20 आहे. म्हणजेच काय बघा त्याची जी बचत आहे 20% बचत करतो. म्हणजेच प्रत्यक्षात तो 8 भाग एवढी बचत करतो. त्याच्या एकूण पगाराच्या 8 भाग एवढी बचत करतो. जर आपल्याला हा एकूण पगाराच्या 8 भाग करतो असं सांगितलं हे फक्त 20%च्या संदर्भात आपण विचार केला. जर मी असं म्हटलं या ठिकाणी जर त्याचा पगार 100% असेल, पगार 100% असेल तर त्याचा जो बचतीचा जो हिस्सा असणार आहे तो किती असणार आहे आपल्याला हे काढायची किंमत आपल्याला. मग ही किंमत काढण्यासाठी काय करावं लागतं आपल्याला. ही किंमत जी आहे ती काढण्यासाठी काय करावं लागतं तिरकस गुणाकार केला की मग आपल्याला ही किंमत मिळेल. इथं आपण किंमत कोणतीही समजू आपण ही स्मॉल ए घेऊ. मग इथं काय करूया तिरकस गुणाकार करून सोडवलं तर मग काय येईल ए बरोबर ह्या कॅपिटल ए स्मॉल ए मध्ये इथं घेतले त्याचे 100चे किती भाग बघूया. 100% बचत असेल तर किती भाग त्याची बचत किती भाग तो वाचवतो हे आपण प्रत्यक्षात काढूया. जर हा तिरकस गुणाकार केला
तर उत्तर काय येईल बघा मग हे 100 गुणिले 8 भागिले 20 म्हणजेच काय येईल फक्त 40 येईल. ए बरोबर काय आले 40 आले. ए बरोबर काय आले 40 आले. इथं तसेच बघा जर 15% असताना 9 भाग असतील तर 100% बचत असताना किती भाग असतील तर ते आपण स्मॉल बी मानू. काय म्हणूया स्मॉल बी. इथे सुद्धा तसंच करायचं तिरकस गुणाकार करूया. ह्या दोघांचा गुणाकार म्हणजेच काय बघा स्मॉल बी बरोबर 100 गुणिले 9 भागिले हे 15 आणि भाग जात असेल तर भाग घालवायचा आणि भाग घालल्यानंतर काय बघा इथे आपल्याला 60 येईल. किती येईल 60 येईल. पुढे 25% असताना 20 भाग दिलाय त्याने. 25% असताना 20 भाग तर 100% असताना किती भाग येईल तर हा स्मॉल सी मानू आपण आणि हे सोडू म्हणजेच काय होईल बघा तिरकस गुणाकार पुन्हा 20 गुणिले 100 भागिले 25 म्हणजेच काय आलं शी बरोबर 80. शी बरोबर 80 म्हणजेच काय बघा आता या ठिकाणी लक्ष द्या. इकडे लक्षात घ्या ये या व्यक्ती जो आहे ते ये या व्यक्तीचा पगार आहे तो 40 इथं आला आपण काढल्या पद्धतीने. बी व्यक्तीचा पगार आला 60 शी व्यक्तीचा पगार आला 80. पण हे जे आपल्याला पगार दिलेला आहे हा पगार देताना आपल्याला काय केलाय त्याने गुणोत्तराच्या स्वरूपात दिलेला आहे. मग गुणोत्तराच्या स्वरूपात म्हणजे याला काहीतरी नेहमी प्रत्येकाला एका संख्येने गुणलेलं असतं त्याचे गुणोत्तर दिले म्हणजे त्याच्या गुणोत्तरात कशाने तरी गुणलेलं असतं किंवा कशाने तरी त्याला भागलेलं असतं त्यावेळेस वेळी हे गुणोत्तर येत असतं किंवा संक्षिप्त रूपामध्ये हे गुणोत्तर दिलेलं असतं. म्हणून आपण काय करतो त्या गुणोत्तराला समानपट एक्स मानतो. आपण त्या गुणोत्तराचे समानपट एक्स मानतो. म्हणजेच याचा अर्थ असा ए चा पगार हा 40x आहे, बी चा पगार हा 60x आहे आणि सी चा पगार हा 80x आहे. लक्षात येते का बघा. हा काय आला ए चा पगार 40 60 आणि 80 होता. हे दिलेलं गुणोत्तराच्या स्वरूपात आहे. गुणोत्तर हे संक्षिप्त रूपात दिलेलं असतं. म्हणून काय करतो आपण त्याला आपण गुणोत्तर प्रमाण बघत असताना भाग 1 मध्ये सांगितलं होतं गुणोत्तर ज्यावेळी आपल्याला दिलेलं असेल त्याला कोणत्याही संख्येने भागले किंवा गुणलं त्याच संख्येने भागलं आणि गुणलं तर आपल्या उत्तरात काही फरक पडत नाही. त्याच पद्धतीने इथं काय केलंय त्या गुणोत्तराची समानपट काय केलंय एक्स मानली. म्हणजे ए चा पगार हा 40x आला, बी चा पगार हा 60x आला, सी चा पगार हा 80x आला. म्हणून काय येईल बघा आता पुढे काय सांगितलं ए चा पगार, बी चा पगार आणि सी चा पगार तिघांच्या पगारांची बेरीज करा. ही किती असणार आहे 1,44,000 आहे. म्हणजेच काय बघा 40x हा ए चा पगार आला, बी चा पगार आहे तो 60x आला अधिक सी चा पगार आहे तो 80x आला बरोबर 1,44,000. या तिघांची बेरीज काय आली बघा 100 180x आली. x बरोबर 1,44,000. एक्स ची किंमत काढायची 180 तिकडे पाठवू म्हणजेच काय आलं बघा 1,44,000 भागिले 180 आणि हे जर सोडवलं तर आपल्याकडे जे उत्तर येईल ते आपलं असेल 800. म्हणजेच एक्स बरोबर काय आलं आपलं 800. एक्स बरोबर 800. मग आता आपल्याला काढायचा आहे ए चा पगार. आता कोणाचा पगार काढायचा आहे ए चा पगार. ए चा पगार बरोबर काय होता ए चा पगार 40x. 40x बरोबर 40 गुणिले आता मगाशी आपण म्हटलं होतं त्या गुणोत्तराची समानपट एक्स मानू तर ती कोणती संख्या आहे समानपट म्हणजे प्रत्येकाला गुणायची तर 800. मग ह्या 800 ने याला गुणा म्हणजेच काय बघा गुणिले 800 बरोबर 32 आणि ह्या वरच्या 3 शून्य म्हणजेच ए चा पगार आला 32,000. पुढे बी चा पगार बरोबर काय बघा बी चा पगार 60x आहे बरोबर 60 गुणिले 800 बरोबर 6 गुणिले 8 48 आणि ह्या वरच्या 3 शून्य आल्या म्हणजेच काय आला बी चा पगार 48,000 आला. असाच आपल्याला काढायचा आहे सी चा पगार बरोबर किती आहे 80x. मग 80 गुणिले 800 मग 8 गुणिले 8 आले 64 आणि वरच्या 3 शून्य म्हणजेच आले 64,000 रुपये. 64,000 रुपये. अशा पद्धतीने ए चा पगार 32,000 असेल, बी चा पगार हा 48,000 असेल आणि सी चा पगार हा 64,000 असेल. उदाहरण क्रमांक 10 900 रुपये ए बी सी या तिघांमध्ये वाटले. जर प्रत्येकी 45 रुपये कमी दिले तर त्यांच्या वाटपाचे गुणोत्तर 1500 19 19 17 असे झाले असते तर ए चा सुरुवातीचा वाटा सांगा. मित्रांनो किती रुपये आहेत बघा 900 रुपये आणि किती लोकांत वाटायचे तिघांमध्ये वाटायचे. पहिला कोण आहे ए
दुसरा कोण आहे बी आणि तिसरा आहे तो सी. पण ह्या तिघांमध्ये वाटत असताना किंवा वाटल्यानंतर प्रत्येकाला 45 रुपये कमी देणार आहे आणि दिल्यानंतर त्यांचं जे गुणोत्तर आहे वाटपाचं ते गुणोत्तर दिलेलं आहे ते गुणोत्तर अगोदर आपण समान एक्स मानूया. समजा काय समजायचं आहे गुणोत्तराची समानपट एक्स आहे. मग आता याला वाटप केल्यानंतर जे गुणोत्तर येणार आहे आपलं हे गुणोत्तराची समानपट ते एक्स आहे. पण कुणाला वाटायचे तर ABC ला वाटायचे, या 3 व्यक्तींना वाटायचे. मग A चा किती असणार आहे बघा, वाटा हा 15x असणार आहे. B चा वाटा हा किती असणार आहे 19x असणार आहे आणि C चा जो वाटा आहे तो किती असणार आहे 17x असणार आहे. बघा लक्षात येते का, जे आपल्याला गुणोत्तर दिले त्या गुणोत्तराचीच आपण समानपट एक्स मानली. म्हणजे प्रत्येकाला एक्स ने गुणलं म्हणजे ही पहिली आली, ही दुसरी आली, ही तिसरी आली, ही A ची, ही B ची आणि ही C ची. आणि उदाहरणामध्ये काय सांगितलंय बघा, जर असं असेल ह्या तिघांच्या गुणोत्तर हे असतील तर ह्या तिघांना किती रुपये वाटलेत 900 रुपये वाटलेत. किती रुपये वाटलेत 900 रुपये वाटलेले आहेत. मग आता या पद्धतीने आपण उदाहरण मांडून घेऊया. बघा काय मग 15x अधिक हे 19x अधिक हे किती आहेत 17x आहेत. 17x बरोबर हे किती आहेत 900 रुपये. काय बघा 900 रुपये तिघात वाटलेत आणि त्यांचे जे वाटप झाल्यानंतर जे गुणोत्तर आहे ते किती आहे 15, 19 आणि 27. पण अजून एक अट सांगितले, जर प्रत्येकी 45 रुपये कमी दिले, प्रत्येकाला 45 रुपये कमी दिलेत म्हणजे इथे जे अमाऊंट आहे किंवा जी येणारी रक्कम आहे ती काय होणार आहे प्रत्येकाची 45 रुपये वजा होणार आहे. म्हणजे कोणाकोणाची बघा, ही 45 झाली A ची, ही 45 झाली B ची आणि ही 45 झाली C ची. या 3 व्यक्तींची ही रक्कम याच्यातून आपल्याला वजा करावी लागणार आहे. म्हणजेच काय बघा हे बरोबर या तिघांची बेरीज 15, 19 आणि 17 यांची बेरीज येईल 51x बरोबर हे 900 आहे. असं बघा इथे वजा 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 आहे की नाही, म्हणजे ह्या तिघांची बेरीज होणार आहे, ह्या 900 मधून हे वजा होणार आहे. म्हणजेच काय ना बघा 45 अधिक 45 90 हे तिघ आहेत, या तिघांची अगोदर बेरीज करावं लागेल पूर्ण यातून वजा करावं लागेल. म्हणजे काय बघा 45 आणि 45 90 आले, 90 अधिक 45 म्हणजे 135 आले. किती आले 135 आणि 90 900 मधून आपल्याला 135 वजा करायचे म्हणजेच काय बघा 65 आलं आणि हे 51 इथं भागिले तिकडे गुणिले 51 इथं गुणिले आहे, आपण तिकडे पाठवलं तर काय होईल भागिले म्हणजे 765 भागिले 51 म्हणजेच काय आपलं 15. x बरोबर काय आलं मग x बरोबर काय आलं 15 आलं. x ची किंमत या ठिकाणी काय आली 15 आली. मग आराचा विचारलाय तर A चा सुरुवातीचा वाटा काढा. मग आपल्याला A चा सुरुवातीचा वाटा काय असणार आहे बघा, मग A बरोबर 15x, A बरोबर 15x बरोबर 15 गुणिले 15 म्हणजेच 225. म्हणजे या ठिकाणी जो A चा वाटा आहे तो असणार आहे 225 रुपये. A चा जो वाटा आहे तो 225 रुपये असेल. या ठिकाणी A चा जो वाटा आलेला आहे तो 225 रुपये आहे. पण हा जो आलेला वाटा आहे तो कधीचा आहे, या तिघांमध्ये 900 रुपये वाटले आणि त्यातून प्रत्येकाचे 45 रुपये कमी केले आणि मग दिलेले जे गुणोत्तर आहे त्या गुणोत्तरावरून हे आपण सोडवलं आहे आणि हा वाटा आला आहे. याचाच अर्थ असा की 45 रुपये प्रत्येकी कमी दिल्यानंतर हा याचा वाटा आलाय. पण विचारले काय त्यांनी आपल्याला इथे तर सुरुवातीचा वाटा विचारला. याचा सुरुवातीचा वाटा विचारलाय. सुरुवातीचा वाटा म्हणजे 45 रुपये कमी करण्यापूर्वीचा वाटा विचारलाय. मग काय करायचं, फक्त याच्यामध्ये आपल्याला 45 रुपये मिळवायचे आहेत. मग काय येतील बघा, A बरोबर 225 अधिक 45 म्हणजेच हे बघा 5 आणि 5 10 आले, हातच्याला 1 4 आणि 1 5 आणि हे 2 7 आले आणि हे 2 आहे असं. म्हणजेच काय आलं या ठिकाणी A चा वाटा हा 270 रुपये आहे. अशाच पद्धतीनं B चा आपल्याला सुरुवातीचा वाटा काढायचा असेल तर 19 गुणिले 15 करायचं आणि अधिक त्यात काय करायचं आपल्याला 45 करायचं म्हणजे तो B चा येईल. C चा सुरुवातीचा वाटा काढायचा असेल तर काय करावं लागेल 17 गुणिले 15 x ची किंमत आणि अधिक 45 केलं की आपल्याला C चा वाटा मिळेल. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला A चा विचारला होता म्हणून आपण A चा काढला तर A चा वाटा हा आपला 270 रुपये आहे. आणि अशा पद्धतीने आपण A B C या तिघांचे वाटे काढले आणि तिघांची बेरीज केली
आणि जर आपली बेरीज 900 आली तर आपलं हे उदाहरण बरोबर आहे असं आपल्याला म्हणता येईल. तर या ठिकाणी भाग 5 गुणोत्तर प्रमाण याच्यामध्ये एकूण आपण 10 उदाहरणं पाहिलेली आहेत. यानंतर मिश्र स्वरूपाचा जो आपण एक उदाहरण बनवणार आहे, एक भाग बनवणार आहे गुणोत्तर प्रमाण याच्यावर मिश्र स्वरूपाची गणित बघणार आहोत भाग 6 मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. अशाच नवनवीन गणितीय माहितीसाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.